1 ऑक्टोबर 1920 रोजी कुणबी समाजोन्नती संघाची स्थापना करण्यात आली. मुंबईत विद्यार्थ्यांना राहण्याची गैरसोय होऊ नये म्हणून वसतिगृह असावे हे कुणबी समाजाचे समाजनेते शामराव पेजे यांचे स्वप्न होते. तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले असताना शामराव पेजे आणि संस्थेचे पदाधिकारी यांनी राज्य शासनाकडे जागेची मागणी केली. राज्य शासनाने मुलुंड येथे जमीन सुद्धा दिली आणि त्यानंतर 42 वर्षाचा काळ लोटला, पण कुणबी भवन होऊ शकले नाही. कुणबी समाज नेते संदीप राजपुरे यांच्या नेतृत्वाखाली संघाध्यक्ष भूषणजी बरे आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी रायगड लोकसभा खासदार सुनीलजी तटकरे यांची भेट घेऊन व्यथा मांडल्या आणि तटकरेंच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री अजितदादा यांची भेट घेण्यात आली आणि अवघ्या 1 महिन्याच्या कालावधीतच उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुलुंड येथील वसतिगृहाला 5 कोटीची आणि शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाला 100 कोटी रुपयांची भरीव तरतूद केली. कुणबी समाजोन्नती संघ मुंबई या संस्थेने 104 वर्षापूर्वी स्थापना झाली. त्या कालावधीमधल्या दूरदृष्टी असलेल्या नेत्यांनी मुंबईसारख्या शहरामध्ये ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये सामाजिक संघटना उभी केली. दीर्घकाळ सामाजिक संघटन अतिशय उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी सुरू झालं आणि 80-81च्या आसपास बॅरिस्टर अंतुले साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना समाजाचे नेते कैलासवात्री शामरावजी पेजे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या आग्रहाखातर मुलुंडच्या परिसरामध्ये एक मोठा भूखंड राज्य शासनावतीने बॅरिस्टर अंतुले साहेबांनी त्याला कुणबी समाजासाठी दिला. साल होतं 1981. 40-42 वर्षाचा कालखंड गेला, परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी ज्या उद्देशासाठी सामाजिक संघटन एकत्रित आलं आणि मुंबई सारख्या शहरामध्ये कुणबी समाजातील बहुजन समाजातील मुला मुलींना शिक्षणासाठी एक व्यवस्था व्हावी हा उदात्त दृष्टिकोन त्या ठिकाणी त्या निमित्ताने होता. परंतु 100 वर्षाचा प्रदीर्घ कालावधी गेल्याच्या नंतर सुद्धा त्यामध्ये काही प्रगती होऊ शकली नाही. कुणबी समाजोन्नती संघाचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष भूषणजी बरे, त्यांचे सर्व पदाधिकारी, उदयजी राजपुरे आणि रायगड जिल्ह्यातील माझे काही सहकारी त्याला मला भेटले. त्यांची मी पवारसाहेबांची सदिच्छा त्यांनी भेट घेतली, अजितदादांची भेट घेतली. त्यावेळेला अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री होते, राज्याचे वित्त आणि नियोजन खात्याचे मंत्री होते. दादांना मी समाजाच्या वतीने विनंती केली की सामाजिक संघटनेला 100 वर्ष पूर्ण होत आहे, शतकोत्तर महोत्सव त्या ठिकाणी साजरा केला जातोय. अशा वेळेला बहुजनांच्या हितार्थ एक वसतिगृह मुला मुलींच्यासाठी आणि मग काही वाणिज्यिक उपलब्धता त्याचे मेंटेनन्ससाठी करण्यासाठी राज्य सरकारने निधी त्या ठिकाणी द्यावा. तसं राज्याच्या इतिहासात तशापैकी कधी घडलं नव्हतं. मी अर्थमंत्री असताना काही संस्थांना, शैक्षणिक संस्थांना 100 वर्ष पूर्ण झाली. अंजुमन इस्लाम असेल, मराठवाडा विभाग शिक्षण प्रसारक मंडळ असेल, यांना त्या कालावधीमध्ये मी निधी उपलब्ध करून दिला होता. यावेळेला तशाच पेन द्यावा अशी विनंती केली. समाजाची मागणी 2-2.5 कोटी रुपयापर्यंत होती, परंतु अजितदादांनी अर्थसंकल्पीय भाषणात त्याची घोषणा केली आणि 5 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला. एवढंच नव्हे तर महिन्याभराच्या आत RTGSच्या मार्फत कुणबी समाजोन्नती संघाच्या मुलुंडच्या बँकेच्या शाखेमध्ये ती रक्कम 5 कोटी त्या ठिकाणी जमा झाली. प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही कार्यक्रम केला. त्यावेळेला खूप समाजाच्या नावाने ज्यांना ताकद आणि शक्ती मिळाली त्यांनी त्या साऱ्या गोष्टीला विरोध केला, ज्यांच्याकडून होऊ शकलं नाही त्यांनी. परंतु संस्थेचे पदाधिकारी असल्या सर्वांचाच मनोनिग्रह होता की वास्तू उभीच राहिली पाहिजे. त्याच्यातून त्याच्या पहिल्या टप्प्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालं. नंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या प्रयत्नातून आणखीन 7 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी मिळाला आणि 42 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेच्या नंतर भूखंड मिळाल्यावर आणि 100 वर्षाच्या ऐतिहासिक स्वरूपाच्या संघटनेच्या वाटचालीमध्ये पहिल्या प्रथमच ती दिमागदार वास्तू मुंबई जगाचं एक आर्थिक केंद्र आहे, देशाची आर्थिक राजधानी आहे, आपल्या राज्याची राजधानी आहे. अशा राजधानीमध्ये कुणबी समाजाचं भव्य दिव्य मुला मुलींचं हॉस्टेल आणि काय वाणिज्यिक अशा पैकीचं काम त्या ठिकाणी उभं राहिलं. मला समाधान आहे की एक बहुजन समाजातला एक छोटासा कार्यकर्ता या नात्याने सेवा करत असतानाच वेगवेगळ्या ठिकाणी समाज मंदिर उभा करता आली. पण मुंबई सारख्या ठिकाणी अशा पैकीचं समाज मंदिर उभा करण्यासाठी खारीचा का होईना पण मला वाटा उचलता आला. अजितदादांचे ऋण नेहमीच आमच्यावरती आहेत, त्यांचे आभार मानतो आणि एकनाथराव शिंदेची सुद्धा आभार मानतो. कुणबी समाजातील नवीन होतकरू तरुण तरुणींना, विद्यार्थी भगिनींना आणि समाजामध्ये द्रष्ट्या पद्धतीने काम करणाऱ्या सर्व नेतृत्वांना माझ्या मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा त्या ठिकाणी आहेत
आणि 100 वर्षाचं स्वप्न पूर्ण करत असतानाच एक कर्तव्यपूर्तीचं समाधान आम्हाला त्या ठिकाणी त्यानिमित्ताने लाभत आहे.